माझा सेकंड नंबरचा व्लॉग आहे. सो या व्लॉगमध्ये बनवतीये कोल्हापुरी भडंग. तर चला बनवूया. कोल्हापुरी भडंगसाठी मी हे मुरमुरे घेतले. हे मुरमुरे कोल्हापुरी भडंगचे स्पेशल असतात. आधी आपण मसाला तयार करून घेऊ भडंगचा. त्याच्यासाठी मी घेतली 1 चम्मच साखर, 1 चम्मच बडीशोप, 2 चम्मच जिरा पावडरची पूड, आमचूर पावडर, तिखट, धनिया पावडर. आता हा मसाला मी एकजीव असा करून घेतलाय बारीक मिक्सरमधनं. ही पावशर डाळींची थोडी कमी डाळ घेतली आहे. आणि हे शेंगदाणे हेवी पावशरच्या आसपासच असतील. कढीपत्ता आणि हा लसण, जाड बारीक लसण आहे अर्धी वाटी. आणि हा मसाला. सर्वात आधी मी शेंगदाणे तळून घेते तेलामध्ये. तेल चांगलं गरम झालंय. शेंगदाणे असे थोडेसे लालसर झालेत. आता यांना थोडं काढून घेते मी भांड्यात बाहेर. आता या गरम तेलामध्ये मी मोहरी अशी टाकली आहे. मोहरी चांगली झाली आहे. आता याच्यात मी 2 चम्मच असं जिरं टाकते. जिरं झालं. आता याच्यात थोडा कढीपत्ता, झाला. आता त्याच्यानंतर मी जे वाटीमध्ये काढलेलं होतं लसण बारीक केलेला तो टाकलाय. लसण असं लालसर झाला की मग आपण पुढे डाळ टाकू त्याच्यात. त्याच्यात मी डाळ टाकली आहे. या डाळी जास्त तेलात होऊ देत नाही, नाहीतर कडक होतील. मसाला असं झालेला आहे. आता याच्यात आपण हा बारीक केलेला जो मसाला होता तो टाकूया. मसाल्यात चवीनुसार असं मीठ टाकून घेऊ आपण. नंतर या मसाल्यात थोडी हळद टाकू. छोटे 2 चम्मच हळद टाकतीये मी. आणि छोटे 4 चम्मच अशी लाल मिरची पावडर टाकते. मसाला बनवून तयार झालेला आहे. तर आपण पुढची स्टेप घेऊया. हा बनलेला मसाला मी आता याच्यात टाकतीये मुरमुऱ्यांमध्ये. हे शेंगदाणे टाकतीये मी. आपण जे तळून घेतलेलं ते शेंगदाणे ते करून घेते थोडं. मी हे सगळं एकदम एकजीव करून घेतलंय. आता मी 1 चम्मच पिठी साखर टाकते. आणि ती थोडी मिक्स करून घेते. अर्धा किलो मुरमुऱ्यांचं भडंग बनवलंय मी. भडंगचा कलर असा एकदम प्रॉपर मार्केट सारखा आलेला आहे. ठीक आहे, आपण टेस्ट करून बघूया आता. तयार झालंय. आता सगळ्यांना मी टेस्ट करायला ते घ्या. काका कसं झालंय सांगा. आणि मस्त छान येतोय. कसं झालंय काकू भडंग? छान काका अगदी छान, एकदम टेस्टी. तुम्हाला बी खायचं असेल तर या आमच्या घरी भडंग खायला. है ना काकू? हो, खूपच छान. अवश्य